9व्या शताब्दीमध्ये रोमन एम्पायर मध्ये काउंटिंग करता जे आकडे वापरले जात होते ते म्हणजे रोमन नंबर. आपली जी इंग्रजी आहे ना, इंग्रजी जी मुळाक्षर आहे त्याचा वापर म्हणजे पूर्ण मुळाक्षर नाही, काही मोजकेच त्या काउंटिंग करता त्या आकड्यांचा, त्या डिजिटचा, त्या अल्फाबेटचा वापर रोमन साम्राज्यामध्ये केला जात असे. कोणते आहे ते बघूया. 5व्या वर्गाकरिता आपण शिकत आहोत. रोमन नंबर एक ज्या ज्या वर्गामध्ये तुम्हाला आवश्यक पडतील त्या त्या वर्गात तुम्हाला हा लेसन कामात पडेल. रोमन न्यूमरल्स, त्यात आपण रोमन नंबर्स पाहणार आहोत. ठीक आहे, रोमन न्यूमरल्स आपण शिकत आहोत. आपण जे आज जो 1 वापरतो, जो 1 वापरतो, त्याला आयच्या रूपात दर्शवले जाते. म्हणजे आपला जो आय आहे कॅपिटल तो 1 आहे, 1. आणि ते या पद्धतीने जर आपण जवळजवळ 2 आय काढले तर ते 2 होऊन जातात, 2. ओके. आणि 3 घेतले तर 3. जसं उदाहरणार्थ हा आय 1, हे असे 2 घेतले तर 2 आणि हे असे घेतले तर 3. 1 2 3. आता 4 कसं काढायचं ते. त्याच्या आधी 5 मध्ये आपण काय घेतो, 5. 5 ला काय घेतो आपण, व्ही. आणि या 5च्या आधी म्हणजे व्हीच्या आधी जर तुम्ही 1 केला तर तो कमी होतो, म्हणजे हे झाले 4. म्हणजे 5 करिता आपल्याला काय घ्यायचं आहे, व्ही घ्यायचा आहे. आणि व्हीच्या आधी बिफोर जर आपण आय लिहिला म्हणजे 1 लिहिला तर 5 मधून तो 1 कमी होतो, म्हणजे किती झाले ते 4. 5 ला काय घेतोय आपण, व्ही. आता 6 ला काय घेऊ, 5 नंतर जर आपण आय प्लेस केला म्हणजे 1 प्लेस केला तर झाले 6. व्ही नंतर जर आपण 2दा आय घेतला किंवा 2 लिहिले तर झाले 7. आणि 8 नंतर तसंच 1 2 3 म्हणजे 5 6 7 8. ओके. आता 10 ला काय वापरतो, 10 ला वापरतो आपण एक्स. क्रॉस करून हे झाले 10. याच्या आधी जर तुम्ही 1 लिहिला किंवा आय लिहिला तर हे झाले 9. एकदम सोपा आहे, चिंता करायची घाबरायची गरज नाही. 1 ला आपण काय करतोय, आय. ठीक आहे. 2 ला 2 आहे, 2. 3 3 आहे. म्हणजे आपल्याला सोपं वाटण्याकरिता, सोपं सहज समजण्याकरिता. भाषा जेवढी सोपी तेवढं तुम्हाला समजायला सोपं. 1 2 3. 5 ला व्ही घेतो, व्हीच्या आधी 1 लिहिला तर 4. आणि व्ही नंतर 1 लिहिला, आय लिहिला तर 6. 2 लिहिले तर 7, 3 लिहिले तर 8. 10 ला एक्स घेतो, 10च्या आधी 1 घेतला तर 9. ओके. आता तसंच आपल्याला पुढे जाता येईल. हे किती होतील सांगा बघू. हा 1 आहे, याच्या आधी 10 लिहिले तर हे झाले 11. याच्या आधी 10 लिहिले तर हे झाले 12. आणि या 3च्या आधी 10 लिहिले तर हे झाले 13. म्हणजे 10 वर 1 11 म्हणजे 10 रिप्रेझेंट एक्स. त्याच्यावर आपण आय प्लेस केला, आफ्टर एक्स तर 11. 10 वर 2 लिहिले म्हणजे 2 आय लिहिले तर 12. 3 लिहिले तर 13. आता 15 ला काय येईल, 10 प्लस व्ही म्हणजे एक्स व्ही, हे झाले तुमचे 15. आणि 14 कशी होईल तुम्हाला माहितच आहे की व्हीच्या आधी आपण 1 लिहिला तर किती होते, 4 होतात, 4 होतात. त्याच पद्धतीनं हे झाले आपले 14. म्हणजे हे झालं आपलं 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. हे आपले सध्याचे वर्तमान मध्ये जे आपण आकडे वापरत आहोत, नंबर वापरत आहोत ते.
आणि हे रोमन एम्पायर मध्ये वापरले जायचे काउंटिंग करिता 9व्या शताब्दीमध्ये. 6, 7, 8, 9, 10 हे आपले साधे नेहमीचे वर्तमानातील आणि हे रोमन न्यूमरल्स, रोमन नंबर 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 11, 12, 13, 14, 15. सेम आपण याच्यावरती 15 वरती 1 लिहिला, 16, 2 लिहिले 15 वर, 17, 3 लिहिले तर 18. आता 19 कसे काढायचे त्याच्या आधी 20 समजून घ्या. 10 आणि 10 20. ओके, 10 आणि 10 किती 20. या 20 मधनं 1 कमी केला तर 19, म्हणजे आपल्याला 9 लिहायचे. तर 9 कसे लिहिले आपण, 10तनं 1 कमी म्हणजे 10 आणि 9 90. हे झाले आपले 90. यल करता 50 घेतात, म्हणजे 50 करता यल घेतात, 100 करता सी घेतात, 500 करता डी घेतात आणि 1000 करता एम घेतात. एल सी डी एम. एक्स एल सी डी एम म्हणजे हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. 1, 5, 10, एल सी डी एम म्हणजे हा आपला 1 आहे, हे 5 आहे, हे 10 आहे, हे 50, हे 100, हे 500 आणि हे 1000. एल सी डी एम म्हणजे IVXLCDM. IVXLCDM हे इंग्रजी मुळाक्षर वापरले आहेत रोमन नंबर्स मध्ये. ओके, मग मागे पुढे 1, 2, 3 यांची स्थान पक्के करून आपण नंबर्स कमी जास्त करू शकतो. जसं V च्या नंतर आपण 1 लिहिला म्हणजे आय लिहिलं तर ते 6 होतात, 2 आय लिहिले तर 7 होतात, 3 आय लिहिले तर 8 होतात आणि 10च्या आधी 1 लिहिला आधी लिहिला तर 9 होतात. आणि 10 करता आपण काय वापरतो, एक्स. आता जर तुम्हाला 60 लिहायचं असेल तर आपण 50 करता काय घेतो, यल घेतो, बरोबर. 50 करता काय घेतो, यल. आणि त्याच्यावरती 10 लिहिले तर काय झाले, हे झाले 60. हे झाले 60. सोपं आहे. जर आपल्याला 90 लिहायची असेल तर आपण सी करता काय घेतो, सी करिता घेतो आपण, म्हणजे 100 करता घेतो आपण सी. तर सी च्या आधी तुम्ही जर एक्स लिहिला तर हे झाले तुमचे 90. 100 करता काय घेतोय आपण, सी. सी च्या आधी जर 10 लिहिले तर 100 मधून 10 वजा झाले म्हणजे किती झाले ते झाले, अगदी सोपा आहे, ते होतील, हे बघा परत एकदा रिपीट करतो. हे किती आहे रोमन, म्हणजे 1, म्हणजे 1 रिप्रेझेंट आय. त्यानंतर 2I रिप्रेझेंट 2, 3I अल्फाबेट म्हणतो, हा आपले मुळाक्षर. ते किती झाले, 3. आणि 5 करता काय वापरत आहे आपण, 5 करता वापरत आहे आपण V. ओके, आणि याच्या आधी जर आपण 1 लिहिला तर ते किती होतात, 4, 4. आणि V च्या नंतर लिहिलं तर किती होते, 6. नंतर लिहिले तर परत रिपीट होत आहे आपलं 7. त्याच्यानंतर आणखी लिहिले तर 3I प्लेस 3I आफ्टर V 8. 10th ला आपण काय वापरतो, बघा तुमच्या पुस्तकांवर लिहिलं असते
तुमच्या पुस्तकांचं जी इयत्ता असते ना, वर्ग असतो ना, तो जनरली रोमन नंबर्स मध्ये असतो. हा, तर 9 लिहायचे असेल तर आपल्याला 10च्या आधी काय लिहायचं आहे? 1 लिहायचं आहे, म्हणजे आय लिहायचे आहे. हे झाले तुमचे 10. 20 करिता तुम्हाला माहित आहे किती आहे? 2x. 30 करिता 3x. 40 करिता सोपा आहे, 50च्या आधी 10 लिहा. 50 ला काय लिहितो आपण? यल. त्याच्या आधी 10. ओके, 50च्या आधी काय लिहायचं? 10. यल म्हणजे 50 आणि 10 त्याच्यातून वजा झाले. 60 लिहायचं आहे तर 50 लिहायचं आहे तर यल, आणि 60 लिहायचं असेल तर यल एक्स. अशा प्रकारे आपण रोमन नंबर समजून घेतले. आय 1 करिता आय, 5 करिता व्ही, 10 करिता एक्स, 50 करिता यल, 100 करिता सी, 500 करिता डी आणि 1000 करिता यम. पुढे आपण चालणारच आहोत थोड्या डीप मध्ये. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.